नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खानला आश्रय देऊन ज्या घरात लपवलं होतं ते घरही आज महानगरपालिकेनं जमीनदोस्त केलंय। सकाळी नगरसेवक मतीन पटेल याच्या राहत्या घरावर आणि कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आला आणि त्यानंतर संभाजीनगरमधल्याच दुसऱ्या घराकडे महानगरपालिकेच्या पथकानं कूच केली। याच घरात निदा खानला लपवलं गेलं होतं आणि ते घर देखील जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। कृष्णा, राहतं घर आणि ज्या घरामध्ये निदा खानला लपवलं होतं ते घर आणि कार्यालय या तिन्हीवरती तोडक कारवाई करण्यात आली आहे। काय अपडेट्स आहेत या कारवाई संदर्भातले? आता हे घर दाखवतो पुन्हा एकदा ज्याच्यावरती या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि आता आपण पाहतो आहोत की हे घर आहे ज्या ठिकाणी निदा खानला लपवलेलं होतं आणि तिथे कारवाई केली असल्याचं आपल्या समोर आलेलं आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासून ही सगळी कारवाई सुरू होती। 6 वाजता ही कारवाई सुरू झाली ज्यामध्ये सुरुवातीला मतीन पटेलचं घर या ठिकाणी त्याच्यावर बुलडोझर चालवण्यात आला, नंतर ऑफिसला आणि आता हे ज्या ठिकाणी निदा खान लपलेली होती त्या ठिकाणची ही कारवाई आपण पाहतो आहोत आणि तिथे ही कारवाई करण्यात आली। सुरुवातीला कुलूप होतं ते तोडण्यात आलं, आतमध्ये मनपाचं पथक या ठिकाणी पाठवण्यात आलं, त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आत्ता ह्या कारवाईमध्ये आपण पाहतो आहोत की हे पूर्णपणे घर उद्ध्वस्त या ठिकाणी केलं आहे ज्या ठिकाणी निदाला मतीन पटेलने आश्रय दिलेला होता। तर ही दृश्य आपण पाहतोय मतीन पटेल यांचं राहतं घर आणि ज्या घरामध्ये निदा खानला आश्रय दिला गेलेला होता ती दोन्ही घरं आता जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत। महानगरपालिकेनं बुलडोझर चालवून ही घरं जमीनदोस्त केलेली आहेत। कृष्णा, या सगळ्यामध्ये मतीन पटेल नेमके कुठे आहेत आणि त्यांची या कारवाई संदर्भात नेमकी काय भूमिका आहे हे काही कळू शकलंय का? नाही, मतीन पटेल कुठे आहेत या सगळ्या संदर्भामध्ये कारवाई माहिती मिळू शकलेली नाही। या कारवाईबाबत त्यांच्या घरचे जे मनपाचं जे पथक होतं त्याचं स्वागत केलं, भारतीय संविधान देऊन फुलं या ठिकाणी वाहण्यात आली आणि रात्री इम्तियाज जलील या भागामध्ये आले होते, या नागरिकांशी त्यांनी संवाद साधलेला होता। आपण मतींच्या पाठीशी आहोत, आज आपण एकटे आलो आहोत, मात्र पुढच्या वेळी ज्यावेळेस मी येईल त्यावेळेस मी मतींसोबत येईल अशा प्रकारचं त्यांनी इथल्या लोकांना आश्वासन दिलं आणि आपण मतींच्या पाठीमागे आहोत असं त्यांनी दर्शवलं। मात्र काल या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टात देखील मतींच्या वतीनं एक याचिका दाखल करण्यात आली, त्यावरती कोर्टाने काही टिप्पणी केली नाही, त्यामुळे आज सकाळी 6 वाजता ही कारवाई सुरू झाली आणि आता आपण पाहतोय की हे पूर्णपणे घर उद्ध्वस्त या ठिकाणी केलं। जिथे निदा खान लपली होती, जिथे निदा खान आश्रयाला होती ते घर बुलडोझर चालून मनपाने नेस्तनाबूत केलं। ठीक आहे कृष्णा, तुम्ही सोबत राहा, आणखी काही अपडेट याच संदर्भातले जाणून घ्यायचे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।